बिझनेस टॉकमध्ये आपल्या सर्वांचं मी नेहा कर्वे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपल्या इथे दुसरे व्यावसायिक मयुरेश अनेखिंडी सर उपस्थित आहेत. सर नमस्कार. मला तत्पूर्वी पहिले तुमचं जाणून घ्यायला आवडेल की तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी काय होती ते थोडक्यात मला जाणून घ्यायला आवडेल. आणि तुम्ही हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये आधीपासून येण्याचं ठरवलं होतं का कसं? येस. सुरुवात करण्यापूर्वी पहिल्यांदा मी सर्वांना थँक्स म्हणतो. नोबार टेक्नॉलॉजी यांनी हा जो उपक्रम जो चालू केला आहे त्याबद्दल थँक्स. शिक्षण झाल्यानंतर म्हणजे 10वी झाल्यानंतर मी डिप्लोमा इन इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स BPMS पॉलिटेक्निक ठाणे इथे केला होता. आणि नंतर माझं इंजिनिअरिंग जे झाले आहे इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये ते माझं कर्जतमध्ये झालं आहे KGC कॉलेजमध्ये. आणि त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न होता की हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये, तर ॲक्च्युली माझ्याकडे 2 ऑप्शन्स होते. मला ॲक्च्युली इंटरेस्ट होता आधुनिक शेती करण्यामध्ये. पण आधुनिक शेती करताना मी त्याचं बघायला सगळं ट्रेनिंगसुद्धा घेतलं होतं. पण ते ट्रेनिंग घेता घेता नंतर कळालं की त्याच्यामध्ये लागणारं जमीन आणि त्याच्यानंतर ते सगळं जे होती ती सगळी इनिशियल प्रोसिजर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप होती. मग ते थोडंसं गणित कुठेतरी मला दिसत नव्हती व्यवस्थित ते होत आहेत की नाही इनिशियल स्टेजला. आणि इन्स्ट्रुमेंटेशन माझं स्पेशलायझेशन बायोमेडिकलमध्ये झाल्या कारणाने मला या सगळ्या मेडिकल इक्विपमेंटचं नॉलेज असल्या कारणाने मी ठरवलं की आपण या लाईनमध्येच एंट्री करावी. आणि मग ती तिकडनं ती सुरुवात झाली. आणि शर्विल सोल्युशनबद्दल तुम्ही काही थोडीशी मला माहिती देऊ शकता? शर्विल सोल्युशन्स ही कंपनी जेव्हा मी स्टार्ट केली पहिल्यांदा माझा शर्विल हे जे नाव आहे माझ्या मुलाचं नाव आहे. सो त्याच्या नावाने मी हे शर्विल सोल्युशन्स ही कंपनी स्टार्ट केली. ॲक्च्युली शर्विल बायोटेक किंवा अशा पद्धतीचं करण्याचा विचार होता, कारण कुठेतरी मेडिकल टर्म्स येणं गरजेचं होतं. पण ते शर्विल सोल्युशन्स म्हणजे एकतर तर नाव थोडं मला जरा कॅची वाटलं. दोन्ही SS होतं. आणि मी नॉट ओन्ली मेडिकल इक्विपमेंटमध्ये डील करतोय, काही माझे इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स पण जे आहेत तर तिथे सुद्धा मी हे डील करतोय. म्हणजे मी फक्त मेडिकल इक्विपमेंट पुरतच नाही आहे, तर मी माझे जे इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स जे आहेत. सो आता जर माझे रिसेंट जर सक्सेस स्टोरी मी जर सांगितली इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्समध्ये, की गुजरातची एक कंपनी आहे. ते PCB मॅन्युफॅक्चर करतात आणि ते PCB ते नासाला आणि आपल्या इस्रोला ते सप्लाय करतात. मी त्यांचा वेंडर आहे. ते PCB सोल्युशन्स म्हणजे क्लीन करण्यासाठी जे लागतं तर ते जे रिजन म्हणा किंवा लिक्विड मी तिथे सप्लाय करतो गुजरातमध्ये. आणि हेल्थकेअर इंडस्ट्रीज का? कारण अजून भरपूर काही इंडस्ट्रीज आहेत, मग तुम्ही फक्त हेल्थकेअर इंडस्ट्रीज का चॉईस केली? कारण बाहेर कॉम्पिटिशन्स पण खूप वाढले आहेत, तर त्याच्याबद्दल काही सांगू शकाल? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की माझे 2 चॉईस होते. एक शेती, आधुनिक शेती पद्धतीने, म्हणजे तो एक माझा विचार होता. बघायला मी त्याचं ट्रेनिंग सुद्धा घेतलं होतं. पण हेल्थ इंडस्ट्रीमध्ये जाण्यामागचं तेच होतं की माझं इन्स्ट्रुमेंटेशन बायोमेडिकलमध्ये स्पेशलायझेशन झाल्या कारणाने मी हेल्थ इंडस्ट्रीमध्ये आपोआप वळालो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कुठलेही बिझनेस करताना म्हणजे प्रत्येकाचा एक अप्रोच असतो किंवा लाईक असतं की मला ह्याच्यामध्ये करायचं. आणि तुमचा तो पिंड पण असावा लागतो त्या गोष्टींसाठी की बाबा मी हे जे करतोय ते त्याला मी मला त्याच्यात नॉलेज आहे की नाही. कारण समोरचा जो माझा क्लायंट असणार आहे तो माझी प्रत्येक वेळा एक्झामच घेत असतो या प्रोडक्ट संदर्भात आहे, तर मी त्याच्याबद्दल किती मला त्याचं नॉलेज आहे आणि मी त्यांना कसं ते पटवून देऊ शकतो. सो त्यामागची बॅकग्राऊंड म्हणजे मला ते नॉलेज असल्या कारणाने मी ते पुढे केलं आणि मी ते कंटिन्यू केलं बिझनेस. तुमच्या सर्व्हिल सोल्युशन्समध्ये काय काय सर्व्हिसेस आहेत आणि कोणकोणते प्रॉडक्ट्स आहेत त्याच्याबद्दल जरा माहिती द्याल का? येस. सर्व्हिल सोल्युशन ही एक चॅनल पार्टनर आहे. ते सर्व्हिल सोल्युशन्स सगळ्या जेवढ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, तिथे आम्ही सर्जिकल प्रोडक्ट्स डील करतो. सर्जिकल प्रोडक्ट्समध्ये मग त्याच्यामध्ये तुमचे युरिन बॅगपासून ते एंडोट्रॅकल ट्यूब, जे OT रिलेटेड जे प्रोडक्ट्स असतात ते आपण सगळे डील करतो. ॲनेस्थेशिया रिलेटेड आपले मेडिकल इक्विपमेंट्स आहेत, व्हिडिओ लॅरेंजोस्कोप म्हणा, ब्रॉन्कोस्कोप म्हणा. सो हे इक्विपमेंट्स पण आपण डील करतो. सो सर्जिकल प्रोडक्ट्स, मेडिकल इक्विपमेंट्स, बायोमेडिकल ॲक्सेसरीज, जे केबल्स कधी कधी खराब होतात मेडिकल इक्विपमेंटचे, तर ते सुद्धा आपण त्या हॉस्पिटल्समध्ये डील करतो.
सो गव्हर्नमेंटमध्ये आपण टेंडर थ्रू आपण त्या सगळ्या गोष्टी वर्कआउट करतो. ओके. ॲक्च्युली हे खूप चांगलं आहे की ह्यांच्याकडे हॉस्पिटलला जे लागणारे प्रॉडक्ट्स आहेत वेगवेगळे ते कधी म्हणजे ह्यांच्याकडे कधीही अवेलेबल असू शकतात. सो तुमची वर्किंग प्रोसेस कशी आहे, म्हणजे नंतर तुमचा USP काय आहे त्यामागचा? वर्किंग प्रोसिजर जर मी बघायला सांगायला गेलो तर म्हणजे सुरुवातीला मी जी सुरुवात केली माझ्या कंपनीची, कारण इथे सगळ्याच बिझनेसमध्ये कॉम्पिटिटर्स असतात. सो मी जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हासुद्धा बरेच ह्याच्यामध्ये होते. पण त्याच्यामध्ये सुद्धा मला हा बिझनेस का मिळत गेला, त्याच्यामागचं रिझन असं होतं की मला एक तर पॅशन आहे या बिझनेसमध्ये. मी माझं जेव्हा लग्न होण्याच्या आधीसुद्धा मी बायकोला सांगितलं होतं की मला 2 वर्ष मला बिझनेससाठी मला वेळ दे, आणि मला तिथे त्या बायकोनीही चान्स दिला. आणि 2 महिन्यात माझ्या ऑर्डर चालू झाल्या. सो हे जे फोकसफुली मी जे काम केलं तर त्याचं एक थोडंसं मी पॉझिटिव्हली घेतलं. दुसरी गोष्टमध्ये बिझनेस जेव्हा हे मी प्रॉडक्ट डील करायचो तेव्हा मी स्वतः डिलेवरीला जायचो, आणि खास करून मीच स्वतः जायचो, कारण ज्या एरियामध्ये डिलेवरी असेल ज्या क्लायंटकडे, तर त्याच्या आजूबाजूचे जे माझे 10-12 हॉस्पिटल्स असायचे तिथे मी त्यांना पिच करायचो. त्यामुळे त्याच्यासाठी मला वेगळं जायची गरज मला भासली नाही. मी त्या डिलेवरीच्या मार्फत तो एरियासुद्धा कव्हर करत गेलो. सो तो सुद्धा एक पॉझिटिव्ह एक अप्रोच आहे की कुठले त्या एरियामध्ये गेल्यानंतर त्या क्लायंटला कसं पिच करायचं, म्हणजे कसं जायचं त्या संदर्भात. म्हणून ती एक प्रोसिजर आहे की मी तसं हँडल केलं त्या सगळ्या गोष्टी. आणि मग तुम्ही कुठल्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये तुम्ही रिसर्च करता तिकडे जाऊन, का तुम्ही त्यांना प्रत्यक्ष डॉक्टर्स लोकांना भेटता, काय म्हणजे कसं करता? रिसर्च म्हणजे पहिले जे आपल्याला प्रोडक्ट डील करायचं आहे त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन सगळी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ते प्रोडक्ट कुठे अप्लाय होतं, कुठल्या पेशंटला अप्लाय होतं ते सुद्धा कळणं गरजेचं आहे. म्हणून आता सपोज हे आपण एखादं प्रोडक्ट घेतलं, याला इन्फ्युजन पंप म्हणतात. पण हे जे प्रोडक्ट हे फक्त कॅन्सर पेशंटसाठी जास्त जातं. त्यामुळे जिथे जिथे कॅन्सर्स तुमचे डिपार्टमेंट असतील तिथेच ते ॲप्लिकेबल आहे. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही हॉस्पिटलला गेलात, तुम्ही मॅटर्निटीमध्ये गेलात, तर तेवढं त्याचा यूज होणार नाही जेवढं कॅन्सर पेशंटसाठी ते युजफुल आहे. सो ते प्रोडक्ट जसं तुम्हाला जिथे जिथे पिच करता येईल अशा पद्धतीने तुम्ही ते हॉस्पिटल्स टार्गेट्स तुम्हाला करावे लागतात, अप्रोच व्हायला लागतं. आणि मग आता ह्याच्या पुढे तुमचं एम काय आहे किंवा तुमचं विजन काय आहे? विजन माझा असं आहे की मला ऑल ओव्हर इंडियामध्ये डील करायचे आहेत सगळे. आता मी फक्त महाराष्ट्रापुरतं आहे. आणि आत्ताचं ह्या वर्षीचं माझं हे टार्गेट असं आहे की मला एक्सपोर्टसाठी पण मला ते वर्कआउट करायचं आहे. सो ॲज पर म्हणजे इंडिया ॲज वेल ॲज मला एक्सपोर्टसाठी. सो असं हे करतो आहे मी. सगळीकडे माझे स्टेप्स मी ते घेतो आहे. कारण जेव्हा तुम्ही ॲज अ चॅनल पार्टनर किंवा डीलर किंवा डिस्ट्रीब्युटर जेव्हा काम करतात तेव्हा मी इनिशियल स्टेजपासून मी स्टार्ट केलं. मी लोकल हॉस्पिटल्स पहिले कनेक्ट झालो, त्याच्यानंतर मी कॉर्पोरेट हॉस्पिटल्स कनेक्ट झालो, मग त्याच्यानंतर गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स झालो, मग नॅशनल लेवलचे हॉस्पिटल्स पण मी BRC आणि एम्ससारख्या हॉस्पिटलला मी सप्लाय केलेला आहे. सर, तुमच्या ज्या व्यवसायात ज्या काही अचिव्हमेंट्स आहेत त्या काय आहेत? नक्कीच सांगायला आवडेल मला. अचिव्हमेंट्स अशा आहेत की करोना काळ सगळ्यांना अतिशय म्हणजे ब्लॅक डेज आपण म्हणतो, आणि बाकीच्यांना वाटतं की मेडिकलसाठी तो सुगीचा दिवस होता. पण माझे जे प्रोडक्ट्स होते ते OT रिलेटेड होते, आणि करोना पिरियडमध्ये OT पूर्णपणे लॉक असायचं. तिथे ऑपरेशन्स अजिबात चालायचं नाही. तो माझ्यासाठी सुद्धा तो म्हणजे तेवढा चांगला बिझनेससाठी तेवढा तो नव्हता. पण त्याच्यामध्ये एक अचिव्हमेंट अशी झाली आहे की मी जस्ट करोनाच्या 1-2 वर्षाआधी मी स्टार्ट केला होता माझा बिझनेस. तुम्हाला एखादा नवीन जेव्हा बिझनेस जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुम्हाला 5-6 वर्ष तुम्हाला मार्केटमध्ये सांगायला लागायचा की बाबा मी सप्लायर आहे ह्या प्रोडक्टचा. तेव्हा तुमचा बिझनेस ग्रोथ चालू होते 5-6 वर्षानंतर. पण त्या करोनामुळे हा एक संधी मला मिळाली की मी सप्लायर आहे या प्रोडक्टमध्ये, हे मला सांगायला मला म्हणजे कमीत कमी वेळामध्ये माझं मार्केटिंग झालं. म्हणजे ऑल ओव्हर इंडियामधनं मला फोन यायचे की मी ह्या प्रोडक्टसाठी हे आहे का तुमच्याकडे. सो ती ॲटोमॅटिकली माझी ती मार्केटिंग झाली. आणि कुठलेही म्हणजे तिथे कनेक्ट नसताना, म्हणजे पर्सनलीसुद्धा आम्ही त्या डॉक्टरांना भेटलो नाही, पण नागपूरसारख्या ठिकाणी GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज
नागपूरला. जस्ट फोनवरनं माझी ऑर्डर झाली आणि मोर दॅन समथिंग ती 30-40 लॅक्सची ती ऑर्डर होती. ती फोनवरनं झाली. कंपनीने डायरेक्ट नागपूरला तिथे सगळी मशीन इन्स्टॉलमेंट झाली. मी इथल्या इथे ते सगळं ऑर्डर आणि डॉक्युमेंटेशन केलं. सो दिस इज काइंड ऑफ एक अचिव्हमेंट की रिलेशन्स कसे मॅटर करतात, बरोबर, तुमचे कम्युनिकेशन्स कसं मॅटर करतं आणि हे नेटवर्किंग म्हणजे पूर्ण तुमचा बिझनेस कसा फ्लो होतो रिलेशन्सवर, ही एक चांगली एक सक्सेस स्टोरी मला तिथे तेव्हा म्हणजे ही सांगायला मला आवडेल की हे मी खूप चांगल्या पद्धतीने ते तो सिच्युएशन आणि ते खूप हँडल छान पद्धतीने केलं. पण तुम्हाला अजून काही म्हणजे कोरोना ॲक्च्युली सगळ्यांनाच बरं वाईट गोष्टी देऊन गेल्या, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला काही अशा काही अडचणी आल्यात का की प्रॉडक्ट तुम्हाला कुरिअर करताना किंवा सर्व्हिसेस देताना तुम्हाला काही अशा अडचणी आल्यात का किंवा असं काही अडचण अशी होती ती की ऑर्डर एवढी मोठी होती तर ते पेमेंट करायलाच माझ्याकडे पैसे नव्हते तेव्हा आणि सगळे बँक बंद होते, लोन पण घेता येत नव्हतं. तर तेव्हा मला माझ्या रिलेटिव्हजनी मला हेल्प केली होती आणि मी त्यांना रिलेटिव्हजला दाखवलं माझ्याकडे परचेस ऑर्डर आहे, मला पैशांची गरज आहे. सो एक गव्हर्नमेंट मी मेडिकल कॉलेजला मी देतोय, सो प्लीज मला तुम्ही या फंडसाठी मला सपोर्ट करा. आणि मला सगळ्या रिलेटिव्हजनी मला सपोर्ट केला. ती ऑर्डर मी ती क्रॅक केली आणि मी ती डिलिव्हर पण केली सक्सेसफुली. सॅटिस्फाईड पण झाले डॉक्टर्स. त्यामुळे तो एक खूप चांगलं एक माझ्या बिझनेसमधला एक पाऊल म्हणायला हरकत नाही, कारण एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची ऑर्डर मिळण्यासाठी इतकं तुम्हाला झिजावं लागतं, तर इट्स नॉट सो इझी. आणि ॲट्रॅक्टसारखे ही कंपनी टाटासारखी जी आहे तिथे सुद्धा ऑर्डर मिळणं इट्स नॉट अ जोक. त्यामुळे तिथे खूप स्टडी करून तुम्हाला या सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात. तुमच्या इंडस्ट्रीमध्ये अशा काही रोजगाराच्या संधी आहेत का की आता जे नवीन नवीन व्यावसायिक येत आहेत की नवीन नवीन बिझनेस करू पाहत आहेत, मग अशा काही तुमच्या याच्यात संधी आहेत का? हो, नक्कीच. कुठल्याही बिझनेसमध्ये तुम्हाला हा स्कोप असतोच. नवीन रोजगार संधी त्याच्यामध्ये निर्माण होतच असते. आत्ता माझ्याकडे डिलिव्हरी पर्सन आहेच आहे. सेल्स ॲडमिनसाठी पण माझा एक झालं आहे वर्कआउट. सो तिथे सुद्धा मी तिथे एक ऑप्शन आहे, म्हणजे तो झालेला आहे जॉबसाठी. आणि दुसऱ्यांसाठी तुम्ही म्हणताय का व्यवसायासाठी? जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे हो हो, मी सुद्धा सुरुवातीला जॉबच करायचो, पण बिझनेसचं पॅशन असल्याकारणाने मी हे उतरलो. सो बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला थोडंसं काहीतरी इनिशियल लेवलला म्हणजे तुमच्या ते एक स्वभावामध्ये असायला पाहिजे. तुम्ही मार्केटिंग म्हणा किंवा बिझनेस करण्याची एक बिझनेस किडा जो म्हणतो आपण, तो असणं खूप गरजेचं असतो. तुम्ही जॉबसारखा बिझनेस केला तर ते बरोबर नाही आहे. त्यामुळे तो बिझनेस किडा असणं खूप गरजेचं आहे. आणि बिझनेस करताना कुठल्या प्रकारचा बिझनेस, आता माझ्यासुद्धा मी मागाशी सांगितल्याप्रमाणे मला बिझनेस करायचे होते. म्हणजे पहिला प्रश्न मला शेतीचा होता, पण काही कारणास्तव तो होऊ शकत नाही, गणित जमत नाही आहे, त्यामुळे मी ह्या क्षेत्रात आलो. असंही बऱ्याच लोकांचं असतं की कुठे गणित जमत नाही आहेत किंवा काही जणांचा विषय आवडीचा असतो, पण काही ना काहीतरी खो घालतात काही गोष्टींमुळे. पण तो कुठेतरी तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये तो विषयामध्ये प्रॉपर समजून त्याचं आकलन करून हा बिझनेस मी कशा पद्धतीने मी पुढे नेऊ शकतो ह्याची कुठेतरी गणितं तुम्हाला बसवावीच लागतात. मग तुम्हाला इनिशियल लेवलला जरी लोन घेणं आलं, इन्व्हेस्टमेंट आलं, तर ह्यासुद्धा तुम्हाला त्यासाठी मग कराव्याच लागतात. आणि आता सध्या आपल्या गव्हर्नमेंटने बऱ्याच गोष्टी, स्कीम्स आणि स्टार्टअपसाठी बरेच आपल्याला गोष्टी दिलेल्या आहेत. तो मी नव्या जे स्टार्टअप्स आहेत त्यांना मी नक्कीच सांगेन की तुम्ही मला जरी कॉन्टॅक्ट केलं, कारण माझ्याकडे पण प्रोजेक्ट्स बरेच आहेत. मी कॉलेजेसमध्ये पण मी काही जणांना मी सपोर्ट केलेला आहे. सो काही असेल अशा गोष्टी तर मी नक्कीच त्यांना स्टार्टअपसाठी पण मी हेल्प करेन. आता जे नवीन व्यावसायिक आहेत ते आता बिझनेस करू पाहत आहेत किंवा इवन तुमच्या इंडस्ट्रीमध्ये पण जे काही नवीन व्यावसायिक आहेत ते तुमच्या इंडस्ट्रीमध्ये येऊ, त्यांची इच्छा आहे येण्याची, मग तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल? हेल्थ इंडस्ट्री अशी आहे की ह्याच्यासाठी एक वेगळा पिंडच लागतो खरं सांगायचं म्हणजे. किंवा हॉस्पिटलचं ते सगळे आजारपणाचे ते सगळे ते ॲटमॉस्फिअर असतं, तिथे तुम्हाला डील करणं गरजेचं असतं.
मग तिथे माझे काही आता हे OT रिलेटेड प्रोडक्ट्स असतात, मग तिथे ऑपरेशन्स चालू असतं, मग ते ब्लड कटिंग, ब्लड सगळं निघणं असतं, ते तुम्ही बघणं आलं, तुम्हाला ते जमलं पाहिजे. आणि त्यामुळे तो एक वेगळा पिंड असतो. तर तुम्हाला जर तुम्ही हे करू शकलात तर नक्कीच तुम्ही ते पुढे जाणार. त्यामुळे हे खूप गरजेचं आहे ह्या गोष्टींमध्ये, की तुम्हाला तुमचा बिझनेस स्टार्ट टू एंड समजणं खूप गरजेचं आहे, की मला काय नक्की करायचं आहे. ते जर कळालं तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. ओके, थँक्यू सर. ॲक्च्युली तुमच्याशी खूप छान गप्पा झाल्या. तुमच्या बिझनेसबद्दल खूप वेगळेपणाने जाणून घेता आलं. तुमचे प्रॉडक्ट्स पण खूप वेगवेगळे आहेत, वेगवेगळ्या हॉस्पिटलशी तुमचे कनेक्ट आहेत. मला जेवढी तुम्हाला हेल्प करता येईल तेवढी मी तुम्हाला करेन. तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा. थँक्यू. भास्करस्य यथा तेजो मकरथस्य वर्धते तथैव भवतां तेजो वर्धतामिति कामयी. जसं सूर्याचे तेज मकर संक्रमणानंतर वाढत जाते, तद्वतच तुमचं तेज, यश, कीर्ती वर्धिष्णू हो ही मनोकामना. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.